वास्तुशास्त्रानुसार कोरफड घरात लावल्याने काय होतात फायदे? सर्व गुणसंपन्न मानली गेलेली कोरफड ही केसांसाठी तर उत्तम असतेच, पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते आणि काही इतर औषधी उपयोग या कोरफडीचे असतात आणि म्हणूनच सगळ्या घरांमध्ये ही कोरफड घरात लावली जाते. गॅलरीत, कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफड लावण्याची पद्धत आता सगळीकडेच आली आहे. पण ही कोरफड घरात लावणे वास्तुशास्त्रानुसार चांगले असते की नाही? वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना, फायदे असतात. या मग कोणते फायदे असतात? चला तर हे सगळं सविस्तर आपण जाणून घेऊया. वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असे सांगितले जाते. वास्तूनुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाडे, वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते. कधी पण ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक. कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही, तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत. कोरफड ही एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे. तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते. त्याला अपवाद मात्र कोरफड आहे, कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळे सुद्धा दूर करते. तर जाणून घेऊया कोरफडीशी संबंधित काही वास्तू टिप्स. तुम्ही यात टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतील, तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतील. घरामध्ये कोरफड लावणं वास्तूनुसार खूपच शुभ मानले जाते. हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढते. घरात जर खूप नकारात्मकता असेल तर कोरफड अवश्य लावावी. कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते. म्हणून तर जर कोणाला नजर लागली असे वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा कोरफड फिरवून ती कचऱ्यामध्ये टाकली जाते आणि याने नजरदोष जातो असे म्हणतात. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते. त्यामुळे तर हा उपाय अगदी कोणीही करू शकतो. बरं, या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते. त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकते. कोरफडीचे लहान रोप सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधले तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही, कुठली नकारात्मकता घरात येत नाही. त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो. कोरफड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी कशी? घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम, प्रगती, पैसा, पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते. पण हे सगळं कसं मिळतं? वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड ठेवणे किंवा कोरफड लावणे उत्तम मानले जाते. याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरफड तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होते. घर प्रसन्न झाले की घरातल्यांची मन प्रसन्न होतात आणि मन प्रसन्न झाले की घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. नात्याबरोबरच घरातलं वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनतं, तर आपलं आयुष्य सुंदर बनतं. घरामध्ये कोरफड लावल्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते, प्रेम राहते. कोरफड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते. कोरफडीच्या वापराने आरोग्य चांगले राहते. ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते. कोरफड घराच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा, म्हणजे घराच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात लावू नका. त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात. घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा गर ठेवणे वास्तुशास्त्रानुसार चांगलंच आहे. त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते. कोरफडीचे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्याचा वापर केल्यास आर्थिक प्रगती होते. कोरफड वनस्पतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका. या झाडांना फारच कमी पाणी लागते. जास्त पाणी दिल्याने याची पाने पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही. कोरफडीचा रोप घरात लावल्यामुळे, अंगणात लावल्यामुळे काय फायदा होतो? वास्तुशास्त्रानुसार ते आपण आता जाणून घेतलं. पण आरोग्याला सुद्धा कोरफडीचे असंख्य फायदे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते फायदे नेमके कोणते आहेत याबद्दल मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल, तर ते आता जाणून घेऊया. कोरफडीच्या गराचे नियमितपणे सेवन केल्यास, अगदी थोड्या प्रमाणात रोज जर सेवन केलं तर डायबेटीस, हाय कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ येत नाही.
जसं मागाशीच म्हटले तसं या घरातच नियमित आणि मर्यादित अगदी थोडे प्रमाणात मध्ये रोज सेवन केल्यास याचा लाभ होतो। कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12 या सगळ्यासोबत फॉलिक ॲसिड हे महत्त्वाचे घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी प्रचंड गरजेचे असतात। त्याचबरोबर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम हे सगळं एखाद्या कोरफडीच्या पानांमध्ये असतं। म्हणजेच रोज कोरफडीचे सेवन करणे हे आपल्यासाठी किती फायद्याचे ठरेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल। अनेक प्रकारची त्वचा विकार, रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते। अगदी हात जळला असेल, भाजलं असेल, आग होणे, पित्त होणे या सगळ्या प्रकारच्या विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते। तुम्हाला जर चटका बसला किंवा काहीतरी भाजलं किंवा मला रिॲक्शन कशाची पटकन झाली तर कोरफडीचा एक पान तोडायचा, त्याचा गर काढायचा आणि तो तुमच्या स्किनवर लावायचा। त्याने थंडावा मिळतो आणि स्किनवर आलेले रॅशेस कमी होतात। कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून तो त्वचेला लावल्यास काळेपणा कमी होतो, सुरकुत्या कमी होतात, पिंपल्सवर सुद्धा हे औषध उपयोगी ठरते आणि सनबर्न यांसारख्या समस्या म्हणजे उन्हाने जर त्वचा काळवंडली असेल तर त्यावर सुद्धा कोरफडीचा हा गर अत्यंत उपयोगी ठरतो। आणि कोरफडीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग सगळ्यांना माहिती आहे की तो केसांना आरोग्य सुधारण्यासाठी होणारा उपयोग म्हणून तर केसांच्या संदर्भात जी प्रोडक्ट असतात त्यामध्ये कोरफड असल्याचा दावा केला जातो। ताजा कोरफडीचा गर जर तुम्ही केसांना लावला तर केस गळती थांबते, केस दाट होतात, मजबूत होतात। फक्त या गोष्टींमध्ये नियमितपणा असायला हवा, कारण आज लावता येत नाही तर 1 महिन्यानंतर लावली तर असं मात्र होता कामा नये। तेवढाच परिणाम दिसणार नाही। आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित तुम्ही कोरफडीचा गर लावत गेला तर हळूहळू केसांची पोत सुधारतो, केसांमध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवते। कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा सुद्धा कमी होतो। आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा कोमट खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा रस घालून तोच केसांच्या मुळांना लावल्यास केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोरफडीचं रोप लावून हे तुमच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहेच, पण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदा करून देणारं आहे। तर अशा या कोरफडीचे आरोग्याचे असंख्य फायदे आहेत, परंतु ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी कोरफडीचे सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। कोरफडीला सुद्धा सुसंस्कृतमध्ये कृतकुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एलोवेरा म्हणतात आणि ही बहुगुणी असणारी कोरफड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती नक्की लावा तुमच्या कुंडीमध्ये आणि त्याचा उपयोग सुद्धा करा। बऱ्याच जणांकडे कुंडीत कोरफड असते घरी, पण त्यांना त्यांचे उपयोग नीट माहिती नसल्यामुळे ते त्याचा उपयोग करताना दिसत नाहीत। तर कोरफडीचे उपयोग भरपूर आहेत, त्याचा लाभ नक्की करून घ्या। मग तुमच्याकडे कोरफड आहे की नाही, कोरफड नसेल तर तुम्ही ती आजच घरामध्ये आणून कुंडीमध्ये लावा आणि तुमच्याकडे असेल तर त्याचा योग्य तो फायदा करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।